नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये। टायटल आणि थंबनेलवरनं लक्षात आलं असेल की कोकणातील अनोखी नवस फेडण्याची प्रथा आज आपण इथं बघणार आहोत। ती कशी, तर तुम्हाला एक थोडक्यात स्वरूप सांगतो की श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी जेव्हा सासरहून म्हणजे गोळकोटवरून आपल्या माहेरी पेठमापात येते, तेव्हा भक्तगण असतील, आपले चिपळूणचे असतील, बाहेरचे असतील, ते आपल्या देवीजवळ नवस बोलतात। नवस बोलल्यानंतर तो नवस आहे ना, माझ्या मागे तुम्हाला मैदान दिसत असेल, त्या मैदानात गाळला जातो। म्हणजे कालची जी रात्र होती ना, त्या रात्री इथे गाळला जातो आणि तो दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मी शूटिंग करतोय त्या दिवशी देवीचं निशाण, अब्दागीर, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीच्या पालख्या इथे येऊन ते नवसाचे नारळ आहेत ना ते शोधतात। तो विलक्षण अनुभव आहे ना, तो बघण्यासाठी आजची व्हिडिओ आहे। माझ्यासोबत तुम्ही सुद्धा एन्जॉय करा।
मापातल्या म्हणजे माहेरच्या सानेवरून उतरून आता शरणे शोधण्यासाठी जाते. मित्रांनो, आताच तुम्ही बघितलं येसूचा नाच, त्यानंतर आरस घातला, हुकूम दिला आणि त्यानंतर पालखी बाहेर पडली. आता आहे ना पालखी समोर आहे, पटांगणात येते आपल्या इथे. जबरदस्त माहोल आहे. आता पब्लिक यायला सुरुवात झाली आहे. कडाक्याचं ऊन आहे, बऱ्याचशा लोकांच्या पायात चपला नाही तरीसुद्धा एन्जॉय करतायत. मित्रांनो, श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आणि निशाण इथे आलं आहे. आता पहिल्या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगतो. पालखी सानेवरनं निघाल्यानंतर पहिल्या 4 दिशा घेईल. दिशा घेतल्यानंतर आहे ना शरण काढण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. चला तर आता दिशा घेण्याचा कार्यक्रम आहे ना तो अनुभवूया. शरण काढण्याच्या कार्यक्रमाला आता सुरुवात होईल. दिशा घेऊन झाल्यात आणि पालखी आता शरण काढण्यासाठी निघेल. पालखी आली आहे आणि आता आपण जास्त वेळ आहे ना निशाणासोबत राहणार आहोत, कारण की निशाणाच आहे ना ते शरण शोधण्याचं काम करत असतं. तर जास्त वेळ आपण निशाणासोबतच असतो. आता हॅलो पुढे 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 शरण भेटलंय. शांतीलाल गांधी चिपळूण यांचं शरण सापडलेलं आहे. कुणाल आहे रे चिपळूण तर आजोबांचे केंद्र येऊन आपलं शरण घेऊन जायचं.
संकेत शरण भेटल्यावर जागा कर, व्यवस्थित यायला पाहिजे. जागा करा, जागा करा. मागवा मागवा मागवा. समोर उभे राहा. श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव चालू आहे. आज तिसरा दिवस आहे. 22 तारखेला पालखी गोळकोटवरून किल्ल्यावर गेली, किल्ल्यावरून पेटमापकडे रवाना झाली. आज 23 तारखेला, आज 24 तारखेला पेटमापच्या या मैदानात पालखीचा शिरणे काढायचा कार्यक्रम आज सर्वांना पाहायला मिळाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि लोक येतातच नव्हे तर ॲक्च्युअली पालखी शिरणे काढते कशी, निशाण धावतं कसं, त्याच्यामागून 2 पालख्या कशा धावतात आणि शिरणे काढायचा कार्यक्रम ॲक्च्युअली कसा होतो. आम्ही ज्या जमिनीवरून धावतो त्या जमिनीतून नारळ निघतो आणि आम्हाला दिसत नाही, पण काठीला दिसतो. हे जे चित्र आहे, जो चमत्कार आहे, बघण्यासाठी लोक येतात. आज राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तर लोक भाविक आलेच, पण आज सिनेकलाकार देखील मोठ्या प्रमाणात देखील आलेले होते. सायली संजीव, आमची जान्हवी तांबट आणि अनेक कलर्स मराठीवरचे कलाकार, सोनी टी व्हीवरचे कलाकार ज्यांना आपण टी व्हीवर बघायला धावतो, ते आज शिमगोत्सव बघायला धावले होते. आजचा सगळा कार्यक्रम आनंदाने पार पडलेला आहे. 111 शिरणे ठेवण्यात आलेली होती आणि आज त्यातली 39 शिरणे सापडलेली आहेत. 39 शिरणे सापडली म्हणजे उरलेल्या लोकांची कामं होत नाहीत असं नसतं. साधारणपणे ज्यांची कामं लवकर होणार असतात, ज्यांचे नवस लवकर पूर्ण होणार असतात, त्यांचे शिरणे आज सापडतात. कदाचित बाकीच्यांची कामं हळूहळू होणार असतात. अनेकांचे अनुभव असे देखील आहेत, आमचे देखील अनुभव असे आहेत की अनेकदा 2-3 वर्षापूर्वीचे शिरणे सापडलेले आहेत. एकदा तर 2005च्या महापुरानंतरचा जो शिमगोत्सव होता त्यावेळेला शिरणे सापडलेलं आहे, 2005च्या पूर्वीचं.
याचा अर्थ लोकांची जेवढी श्रद्धा आहे तेवढा देवीचा विश्वास, देवीचा आशीर्वाद देखील लोकांवर असतो आणि आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला. आता पालखी गोळकोटकडे निघालेली आहे. उद्या सकाळी पालखी सानेवर बसेल, 4 वाजता उठेल आणि मंदिराच्या भोवती पुन्हा एकदा रिंगण सोहळा पाहायला मिळेल. मंदिराच्या भोवती काठीवरून पालखी प्रदक्षिणा घालण्याचा जो कार्यक्रम असतो तो पाहायला भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि उद्या 8 वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त शरण काढण्याचा कार्यक्रम आहे ना, तो आपण दाखवला. त्यापूर्वीचे 4 व्हिडिओ तो सुरुवातीपासून म्हणजे श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांच्या शिमगोत्सवाची जिथपासून सुरुवात झाली तिथपासून आपण 4 व्हिडिओ आणि ही 5चे व्हिडिओ डेडिकेटेडली फक्त शरण उत्सव शरणे काढण्याच्या ह्या कार्यक्रमासाठी केलं आणि त्यानंतर शिमगोत्सवाची सांगता ह्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.